अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ. यती रूपे श्री दत्त भुवरी प्रगट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यांत श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र, महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत. हरी भाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत. निर्वाह करीत नौकरीने, कोकण प्रांती राजापूर. तालुक्यांत इटिया गाव सुंदर. हरी भाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची, ते खोत त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे, त्यात गावी तयांचे. माता बंधू राहाती, मुंबईत तयांचे मित्र. ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यांत. तोटा आला तयांसी, एके समयी पंडितांनी. स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोनी मनी. नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसांत. मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित. अक्कलकोटी येईन. हरी भाऊ आणि त्यांचे मित्र, अफूचा व्यापार करिता त्यांत. आपणा नुकसान सत्य, येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती, बोलावूनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रूसी. बट्टा लागेला आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारांत नफा जाहला. हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ, सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित, त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी, शिवराम मारुती येसी. नामे दिधली त्रिवर्गासी, आणिक मंत्र दिधले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे, त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक, आकाशात पतित तोय, यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिता जवळ घेऊन. एक मंत्र उपदेशोन, केले पावन तयाते. श्लोक, इदमेव शिवम, इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी, त्रिवर्ग एके अवसरी. उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी, आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी, ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिधल्या नाही कोणाते.
हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊनिया मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी मग छाटी कफनी जोळी. समर्थे तयांसी दिधली ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधुनी रहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावे. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलाविले. संकल्प करोनी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत ऊर बडवोनी. विनविते जोडोनी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया ऐशी तियेची उत्तरे. ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठी पुर्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत. षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु.